मित्रांनो, आता वाजले 3:25 आणि आपण आता चाललो आपल्या बहिणीकडे विक्रोळीला. तर त्याच्या अगोदर आपण गोप्रोचं सेट करून घेऊया. चला, अँगल वगैरे बरोबर आहे. थांब पप्पाकडे दे जा, पप्पाकडे दे जा. चला, फायनली अँगल बरोबर आहे आता. कोण आला? चला, सोनूचा मामा आलाय. तर इथं कुठेतरी येणार होता. कुठं आलाय मामा? सोनू कुठं आलाय मामा? घाटकोपरला. मग अजून कुठे अजून आला कुठं आहे? मला बरोबर 1-1.5 तास झाला ह्यांची वाट बघत. कारण का मी कितीला आलेलो? 2:30ला आलेलो. आता 3:30 वाजले. तरी या दोघांनी उशीर केला नाही, तर एवढ्यात आम्ही जाऊन आलो असतो. हरकत नाही. पण आता ऑलमोस्ट झाले 3:30. तर आता बघूया किती वेळ लागतो आहे. आणि सोनू पण आमचा आहे पाठी बसला इथे. पिंट्या आला. तो पप्पा बोलवत आहे बघ. कुठं आलाय तो? चला बघूया आणि ह्यांना घेऊन जाऊया. कारण आपल्याला जायचं आता विक्रोळीला. नाही बोललं तरी 15 ते 20 मिनटं लागतील. अजून अर्धा तास पण जाईल. हां, काय म्हणताय? हा, बस. चला, मला वाटलं सोनू पण येते आमच्याबरोबर, पण सोनू चाललं मामाकडे. तो बघा गेलो. आता फक्त मी आणि पिंट्या चाललो तिकडे. चला, तर भरपूर उशीर झाला. अरे पण परत संध्याकाळी यायचं नाही इकडे, त्याच्यामुळं परत पाणी बिणी भरतो, परत तिकडे पण जायचं आहे म्हणून. आता चाय बी पिऊया आणि निघूया. आता चाय बी पिऊया आणि निघूया. फक्त आता ट्रॅफिक भेटली नाही पाहिजे. नमस्कार मंडळी, मी अक्षु गोई या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर सकाळपासून आपण कुठे गेलो नव्हतो. तर आता निघालो आपण कल्पूकडे. तर त्याच्यामुळे म्हटलं मोठं ब्लॉग करूया. म्हटलं तेवढाच एक आपला ब्लॉग बनेल. आणि आज बहिणींचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज भाऊबीजला भाऊ जातो बहिणीकडे आणि रक्षाबंधनला बहीण भावाकडे येते. तर आता आज रोड पण खाली आहेत, एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे. बऱ्याच जणांना सुट्ट्या पण आहेत दिवाळीच्या, त्याच्यामुळे कसं रोड पण खाली आहेत. आणि बऱ्याच दिवसांनी मोठे ब्लॉग करतो आहे. तर अँगल विंगल कसं आहे ते जरा मला सांगा, कारण का आपण 2-3 महिने तरी कुठे गेलेलो नव्हतो. पहिली गोष्ट, आता 3:30 वाजलेत तरी ऊन बघा किती आहे. गटराचं पाणी गाडीवरती उडेल म्हणून गाडी आपण स्लो घेतली आणि लेफ्टने चाललो आहे. नाही ते पूर्ण गटराचं पाणी आपल्या गाडीवरती असतं. एकदा गाडी काल वॉश केलेली आहे, त्याच्यामुळे गटराचं पाणी उडणार, मग ते जरा जीवाला लागेल ना. ह्या उन्हामध्ये ना एवढा कंटाळा येतो ना भरपूर. पण काय करणार, शेवटी जायला लागतं आहे. शेवटी प्लॅन होता संध्याकाळीच जाण्याचा, पण आपल्याला अजून बहिणीकडे जायचं संध्याकाळी, इकडे 2 बहिणीकडे. त्याच्यामुळे आणि परत घरी येऊन पाणी पण भरायचं, कारण आपली वहिनी जाणार आहे सांताक्रूजला भावांकडे म्हणून. अरे होय, मला पण कॅडबरी घ्यायची होती बारक्या. पुढे बघूया, पुढे भेटेल. वहिनीने सांगितलं नाही भाई विसरतील कॅडबरी, आणि शेवटी तास झाला कॅडबरी विसरलंच.
पैसे दिला नाहीत खिशात तर खिशातच राहिलं. आज बरं वाटतं ना, मस्त रोड जरा असा खाली असला ना की हवा लागतं. नाही तर मग जर गाडी अशी एका जागेवर थांबली ना तर मग उन्हाचे जो रोड गरम असतो ना त्याची वाफा लागून ना अजून एवढा गरम होता ना की काय विचारू नका. लेफ्ट हँड साईडला RCD मॉल हा वाला. ह्या एक सिग्नलला भरपूर ट्रॅफिक असते. हे अमृतनगरहून येणाऱ्यांची आणि इथून जाणाऱ्यांची, म्हणजे ह्या सिग्नलला थोडीफार ट्रॅफिक असते पण जास्त असते. आता उद्यापासून ट्रॅफिक येईल, कारण उद्या बऱ्याच जणांच्या सुट्ट्या संपतील आणि उद्यापासून ऑफिस वगैरे सगळ्यांचं चालू होईल. आणि आता बरेचसे जण RCTमध्ये पण भरपूर गर्दी असेल, कारण का सुट्ट्या वगैरे पण आहेत आणि दिवाळी पण आहे ना, त्याच्यामुळे ऑफर वेफर चालू असेल तर बरेच जण येतील. एक आहे की जिथं आपण कल्पूच्या इथे चाललो ना आपल्या बहिणीच्या इथे, तिथे गाडी लावायला जागा म्हणजे कसं माहिती आहे, जिथे गाडी खाली लावावी लागते आणि आपल्याला बरं चालावं लागेल वरती जाऊन. तर आता लास्ट टाईम जेव्हा माझी पॅशन प्रो होती ना तेव्हा पण मी गेलेलो, पण जेव्हा खाली मैदानात गाडी लावलेली. आता पण तिथेच लावायला लागेल. बाकी काय ना, पण गाडीशी कोणी छेडछाडी केली नाही पाहिजे, नाहीतर मग दिवस अख्खा माझा खराब जाईल. पण आहे पार्किंग वगैरेची सुविधा असेल काय ना काय. हा आपला विक्रोळी. ह्या विक्रोळी सिग्नलवरून जर राईट मारलात तर तुम्ही स्टेशनला जाशाल. सकाळी लवकर उठलो आहे ना तर आता झोप पण पूर्ण नाही झालेली आहे, आता आळस येते. घनसोलीला कामाला होतो ना तेव्हा ह्याच रोडने जायचो. इथून मुलुंडपर्यंत जायचो, नाही भांडूपर्यंत जायचो. भांडूपुरून आपण मुलुंडला म्हणजे तो हायवे पकडायचो, एरोलीचा हायवे. तर सकाळी 7ला निघायचो, तेव्हा पण मस्त वाटायचं ह्या रोडला, एकदम गार. इथून वरती जायचं आहे ना, इथून लेफ्ट मारून वरती जायचं आता आपल्याला. पिंट्या कुठेतरी मिठाईचं दुकान बघूया ना, इथेच भेटेल ना कुठेतरी, इथं असेल ना एरियात. आता इथं मिठाईवाला बघायला लागेल आपल्याला. आणि आपल्याला बारक्यासाठी आपल्या भाच्यासाठी काहीतरी कॅडबरी वगैरे घेऊया. आहे हां हां उतर. चला, इथे एक मिठाईचा बॉक्स घेतलेलो आणि पुढे एक मिठाईचा बॉक्स घेऊया, कारण का पिंट्याच्या आमच्या मनपसंतीनं आली इथं मिठाई, त्याच्यामुळे पिंट्या गेला पुढे. पुढे कुठं आहे काय माहिती. इथे गेलो काय? कॉल करूया. आपल्याला बाईक इथेच रोडलाच पार्क करावी लागली आणि ह्या भाऊला विचारून आपण इथे पार्क केलेली आहे ग्लास हाऊसच्या इथे. तर बाईकला काही इश्यू जास्त झाला नाही पाहिजे, बस रोडला गाडी आहे म्हणून. भाई थोड़ा यहाँ पे रख दिया क्या, आधे घंटे में आ जाता हूँ. चला, इथनं आता जवळच आहे ना हे मैदान. इथून जरासंच फक्त वरती आहे, जवळच आहे, एवढा लांब नाही आहे. आणि हा पहिला नेहरू जायचं रूम लागतं ना, घेऊच ना काय अजून लेवर आहे तिथे घेऊ रूम रे. रूम घेऊच आहे मला, हसतं काय तो रूम कोपऱ्यावरचं होय. तर
चला अजून एक टप्पा आहे आता. काय एक पंगाला इथे कल्पचा रूम आहे इथे कुठेतरी. मी आलेलो रे एकदाच आलेलो पण तेव्हा आपल्या नेरुताईचं रूम. आणि आता इथून निघालेलो चाय बी पियालेलो चकली बिकली खाल्लेली. आता कल्पूकडे जाऊया. मला बबलून आपला 2-3 खेपा मारला आणि धावत धावत. आमचा बबलू इकडे हे बघ खाऊ आणलेलं. हॅपी दिवाळी. माता काय जातं परत धावत. नाही मी घेतला व्हिडिओमध्ये. मी व्हिडिओमध्ये घेतला. ह्याच्यात आहे बा अजून एक कॅडबरी. तू दुसरी घेतलेली. हां मी घेतलेली इकडे. अजून एक आहे बा ह्याच्यात असेल. हां हे बाई आज व्हाईट पिशवीत आहे. हे आहे ना पण थोडी त्यांना फोडून दे. हां बाहेर जाऊ का तर. हां टाकलेलं तरी पण चालेल. पोरी पण चालेल. चला आपल्या कल्पूची तयारी झालेली आहे भाऊबीजची. आणि इकडे बबलू आणि बबलूचा मित्र पण आहे पवार. पवारांचं पण आहे. आणि इकडे बंडू पण आलो आता. भाऊजी कामावर आहेत ना. भाऊजी आपल्या कामावर गेलो. त्यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या यूट्यूबचं नाव काय. कोकणातला प्रमोद. हां कोकणातला प्रमोद म्हणून चॅनल आहे. केलं तर यूट्यूबला सर्च करा नक्की भेटतील. त्यांचे सबस्क्रायबर नाही बोलू तरी 3000च्या वरती राहतात सध्या तरी. आणि त्यांना अर्निंग पण स्टार्ट झालेली आहे. इकडे मोबाईलवरती अभ्यास करतात. मग फोन बघतो. चला बंद कर. नाही जाऊची बत्ती नाही जाणार ना. बबलू आवाज कमी कर. आता कल्पू आपले तिघांची पण ओवाळून घेत आहे. भाऊबीज करताय. गेली का नाही. लहान बाबा मी ती बाबा चिपकलेली यार. तर बंडू कुठे गेली आता. बंडू बघा आता. बंडू काय आताच कामावरून डायरेक्ट आला आहे. भरपूर चिकटली. लग्न लवकर होईल. भाऊ ते डब्बे आहे. जरा शिकतो. तू नको बबलू मिठाई खाऊन दमलं. मामा हा विचारते तुझी बाईक आहे की कार आहे. बाईक आहे. तू सांग ना. माझ्या मोठ्या मम्मीने तुझी कार आपल्याकडे कुठली बाईक आहे सांग. मोठी आहे. मग कुठले आहे नाव काय. एक्सपल्स ॲडव्हेंचर. सर्च करून बघ. व्हिडिओ बघितली. काय व्हिडिओ बघितले ना. आजची आपण व्हिडिओ टाकू ना. ही व्हिडिओ हा ती पण. हां ही व्हिडिओ दाखवते मित्राला. हा काय पहिलं पिंट्याचं मान नंतर माझं नंतर बंडूचं. धन्यवाद. आता बहिणीक देऊया. आता बहिणीने दिला ना आमका. या पहिला दादाचा आणि दुसरा माझा. ही 2 पॅकेटं घे. 2 पॅकेटं दाखव म्हणजे दादा बघत तरी. असं नाही असं दाखव. हां या पहिला दादाचा आणि या माझा. ठीक आहे. म्हणजे दादा समोर वाटच हवा घे नाही. ठीक आहे चल. सोनं नाही येऊ जमलेला ना. बंडू तर जेव थांबत ना. बंडू थांब रे जेवून जाता. शिवामा बंद झाली. चालू आहे. चला
पंखाला पहिला लय गरम झाला. चला आता निघालो आम्ही. हा? चला येतो. चला बाबा नो. हां बाबा चला येता इथं. हां बबलू चल. तू येतं ना. तू येतं ना. चल आमच्याकडे चल. सोनू पण आहे. सोनू पण संध्याकाळी येत आहे इकडे घरी. मामाकडे गेलो तर येता इकडं. चल तू पण. हां इकडे नाही असेल त्याला. मम्मी पण आता मम्मीला नेतो आम्ही. आमच्याकडे येते. मग तू राहू चड्डीवर. हा खरो ग या काय. अरे होय नको नको ये ह्याच नको घेऊ. कल्पू ह्याच नको घेऊ. तू काय नको आता तू खेळत राहू. टप्पावर बरोबर खेळत राहू. नको ए कल्पू तू एकटाच चल बाकी कोण नको. कल्पू बाकी कोणाक आणू नको तू. हे सोड. हे लांब कर. लांब कर. नको चला. चला मित्रांनो आता निघालो आता. आता कल्पू नाही इथं. आम्ही तिघं चालू. बंडू जाईल ट्रेनने आणि आम्ही दोघं बाईकने. चालत ये ना. चल चला येतो. हां हां अरे चप्पल घाल. बिना चप्पलीचा येतोय काय म्हणजे. चल. तर मित्रांनो आता आपण आलेलो खालती आणि आपली गाडी लावलेली आहे तिथे समोर. गाडी काढूया आणि आता आपल्यासोबत बंडू पण आहे. बंडूला फक्त रोडवरती बाहेर सोडूया आणि त्याच्यानंतर मग मी आणि पिंट्या फक्त बाईकवरून जाणार आणि बंडू रिक्षाने येईल किंवा विक्रोळपर्यंत जाईल. तिथून ट्रेनने येईल आपली बाईक. चलो तर मित्रांनो आता 5:35 झाले. 5:15 वाजले आणि आपण ज्या भावाची इथे गाडी लावलेली ना ह्याचं पण यूट्यूब चॅनल होतं पण ह्याला कॉपीराईट मारला. त्याच्यामुळे ह्याने काय केलं माहिती आहे. कॉपीराईट आला म्हणून व्हिडिओ डिलीट केला आणि आता तो कॉपीराईट मला वाटत नाही की जाईल म्हणून. अँगल बरोबर आहे की नाही ते सांगा. चल बाय थँक्यू. चला दोघंजण आपले वाट बघत होते. चल हां बस. पिशवी एका साईडला बघा. बसला. इथे समोर ना. कुठे थांबू. हां हां चला आता घरी जाऊन आपल्याला पाणी पण भरायचं आहे. प्रियाकडे पण जायचं आहे. हे वाला काय. मी आणि आता बंडू चाललो आहे. पिंट्या चाललं डायरेक्ट कामावर. चल मग. हां चला. असं थांबलो की ना गरम होता भरपूर. गरम बघ काय होत आहे आता. हां आता हवा लागली जरा बरं वाटला. बंडू ह्या संडेपासून मग खेळायला जाणार की परत. अच्छा भाऊ जर संडेला असलो ना घरातही येईन नक्की. आणि इथून गेला तर तुम्ही विक्रोळी स्टेशनला खाली आणि इथून सरळ गेला तर घाटकोपर असेल फा.
जरा पुढे घे का, नाही तर बायकोले नाही सॉरी रिक्षावाले राईट मारतात, कचवीस व्हायची गाडी. चला आता आपला सिग्नल सुटेल. ह्या गाडीचा नंबर बघा 1414 1414. आता आपल्या मंडळातला एक अनिकेत म्हणून आहे, अनिकेतने पण घेतली बुलेट घेतला नाही 350 क्लासिक, म्हणजे सेकंड हँड घेतला नाही, पण गाडीची कंडिशन वगैरे चांगली आहे. पण मला जो गाडीची कंडिशनपेक्षा ना गाडीची नंबर प्लेट आवडली. गाडीचा नंबर मस्त आहे 2929. जर आपल्या पार्किंगमध्ये असली ना तर दाखवेन. मग अशी गाडी काढताना दुपारी जेव्हा गाडी काढली ना तेव्हा बुलेट माझ्या गाडीच्या पार्किंगच्या बाजूला उभी होती. गाडीचा नंबर प्लेट मस्त भेटला आहे 2929. तर सांगितलं पण की नंबर बनवून घे मस्तपैकी, भारी वाटेल. एरोप्लेन देखो एरोप्लेन. तेवढ्यात आपल्या घराच्या वरनं गेला असत, एवढ्या स्पीडमध्ये असत का. आणि ना बाईकचा ना चैनीचा आवाज पण येतो आहे. कॉल कोणाचा येतो काही कळत नाही. दोनदा कॉल आला, चैनीचा आवाज येतो असा. कारण चैन लूप आपण बरेच दिवस केलेला नाही आहे, 2 महिने झाले चैन लूप केलेला नाही, पावसातून पण आणि 2दा वॉश केली त्याच्यानंतर पण. नाही तर आपण चैन लूप करतो. ह्या गाडीचा नंबर बघा 5555, एक नंबर आहे. सांगितलं नाही बघा 5555 कडक. MH 11. कुठली पासिंग आहे काय माहिती नाही. जरा पासिंग माहिती आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत इथून राईट. इथे फक्त गाड्यांकडे लक्ष द्यावं लागतं ना, तर इकडं येणारे डायरेक्ट लेफ्टला घुसतात. आता आपण पोचलो जागृतीनगरला. आता 2 मिनटात घरी. परवा दिवशी येताना इथे एकाचा ॲक्सिडेंट झालेला आणि माझ्यासमोरच झाला तो. पण तेव्हा आपल्याकडे कॅमेरा नव्हता, आपण व्हिडिओ करत नव्हतो. नाहीतर व्हिडिओ केले असते ना तर ॲक्च्युली त्या दोघा पोरांचीच चुकी होती. आणि त्याच्या पाठून जो पोरगा होता ना तो म्हणजे ते क्लासवरून सुटलेले. त्या पोराचा मला वाटतं ना 10-15 मिनटासाठी आवाजच बंद झालेला, एवढा जोरात ॲक्टिवावाला ठोकलेला. पण एवढी कोणाला घाय आहे? स्विफ्ट डिझायरवाल्याला नाही, Ertiga. इथे एक ट्रॅफिक असल्फा मार्केटमध्ये आपलं गणपती मंदिर. आज गर्दी तरी पण कमी. आता संध्याकाळच्या टायमाला भरपूर गर्दी होईल. आपल्या मार्केटमध्ये ना ऐकून ना ऐकल्यासारख्या करतात. हॉर्न दिला ना तरी पण त्यांचं लक्षच नसतं. आता वाजले आहेत 6:30. सो आता आपण आलो घरी. जर फ्रेश वगैरे झालो, चाय बी पियालो आणि घराचे पण आपले गेलेत. वहिनी गेले सांताक्रूजला भावाकडे आणि दादा गेला कामावर. तर आता फ्रेश वगैरे झालेलो. जरा हा गोप्रोची आपली चार्जिंग संपली. डेटा जेवढा ट्रान्सफर करायचा होतो तो आपण जेवढा ट्रान्सफर केलेला. आता आपल्याला जायचं प्रियाच्याने घरी. तर मला वाटत नाही की गोप्रोने आपल्याला शूट करायला भेटेल. त्याच्यामुळे आपण जो नवीन मोबाईल घेतलेला त्याने मोबाईलने शूट करतो. तर जरा क्वालिटीमध्ये मला वाटतं फरक पडला असेल, तर जरा समजून घ्या. आणि आता आपण चालू जरा फ्रेश झालेलो आपण, चाय वगैरे पियालो. तर आता जाऊया प्रियाकडे. प्रिया बोललेली 7 वाजता, तर जरा पाणी पण भरायचं. 7 वाजता तर पाणी येत, तर 8:30-8 वाजता जाऊ आपण प्रियाकडे. त्याच्यानंतर मोबाईलने शूट घेतं जमलं तर मोबाईलने शूट घेऊ.
आणि आता बघू कसं काहीतरी अरेंजमेंट करू. तर चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि आपल्या गावच्या व्हिडिओला, दुकानावरची मजा या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रोत्साहन दिलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.